पहिली जी आपली गावामध्ये शेतकरी ही पावसाळा अवलंबून शेती असायची. मग शेतीचं व्यवसाय काम संपल्यानंतर गावातल्या इतर लोकांना रोजगार मिळण्यासाठी तुम्ही काय धोरण आखली का, काय नियोजन केलं का, काय व्यवस्था केली का की शेतीची कामं संपल्यानंतर लोकांना रोजगार मिळावा? कारण उत्पन्न जास्त निघत नव्हतं कोरडवाहू शेती असल्यामुळे, पावसाळा अवलंबून असल्यामुळे. ह्या काळामध्ये लोकांना काहीतरी रोजगाराची व्यवस्था झाली पाहिजे, ह्यासाठी काय काय केलं? नाही त्यासाठी काय रोजगार म्हणजे पाऊस कमी असल्यामुळे पिकं कमी यायचे, लोकांना कामाची गरज असायची. त्यासाठी काय केलं तात्पुरतं म्हणजे सपाटीकरणाचं काम अगोदर जिल्हा परिषद मार्फत चालू केलं. कुठं केलं सर? ते सरी नंबर 71 मध्ये केलं, 80 मध्ये केलं. काय असं सपाटीकरण तर तिथं सगळ्या लोकांना असं काम मिळालं, काम कमी असल्यामुळे. मग तिथं का दरपळला जावं लागली काही. दरपळच्या लोकांना तिथले लेबर मागायला लावले, आमच्याच लोकांना माणसाला काम पाहिजे, तुम्ही आमच्या गावाला कामाला येऊ नका. मग त्यानंतर मग त्यानंतर काय केलं, काय नियोजन करावं म्हणून लक्षात आणून म्हणून गार्डनमध्ये कोणाची जमीन न जाता शासनाची ग्रामपंचायतच्या गार्डनमध्ये तलाव घेतला, म्हणजे कोणाचा विरोध बी होऊ नये, ताबडतोब चालू व्हावं म्हणून. आणि ते साठवून तलाव केला तर गावातलाही पाणी पिण्याचा प्रश्न कायम राहील, ह्या उद्देशानं तिथं सर्वे केला. गायरानामध्ये सर्वे केला आणि एक दोन तीन महिन्यात एक महिन्यात सर्वे केला. दुसऱ्या महिन्यात तर आमदार साहेबांचं काम चालू केलं करायला लावलं EGS मधून रोजगार तिथं. आणि त्याचा फायदा असा झाला, गावालाही पाणी टिकायला लागलं प्यायला आणि तलाव कामही रोजगाराला मिळालं. आणि त्याचं पर्क्युलेशन गावात होत असल्यामुळे गावातच पाणी टिकायला लागलं. नाही तर वरचा तलाव नसता तर आज सुद्धा परिस्थिती पाणी प्यायची अवघड झाली असते. असा प्रकार इतका प्रकार झाला. त्या तलावाचा एवढा फायदा झाला, हे जे रोजगारी मिळाला आणि पाण्याची बी सोय झाली. म्हणजे एकंदरीत तुम्ही जो निर्णय घेतला की कुणाची नुकसान झालं नाही पाहिजे, काम लवकर सुटलं पाहिजे, रोजगारही प्राप्त झाला पाहिजे आणि त्या रोजगाराबरोबर इतर सुविधा म्हणजे पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारची विरोध झाला नाही. शासकीय जमीन असल्यामुळे कोणाचा विरोध झाला नाही. ताबडतोब सर्वे लगेच मान्यता केलं, लगेच हे कुणी लगेच चालू केलं काम गाडीनं. आणि त्याचा फायदा काय, पुन्हा हे बोर पहिले जे बोर होते ते आता ती बोर बिघडले, दुरुस्त झाले, कायमस्वरूपीनं पाण्याची अडचण येईल म्हणून त्या तलावाखाली विहीर घेतली आणि विहीर घेऊन टाकी बांधली, मोठी टाकी बांधली आणि त्या विहिरीचं पाणी टाकीत टाकून पुन्हा तिथून पाईपलाईन गावात नेली. आता सध्या ती पाईपलाईन 2 पाईपलाईन गावात, त्या टाकीची बी कनेक्शन आहे आणि हे टाकीचं पाणी चालू नाही, ही गावातच पाणी चालू सध्या. असं पद्धतीनं नियोजन म्हणजे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ते नियोजन केलं होतं. विहीर तलावाखाली विहीर काढून ते टाकीचं पाणी टाकीत पाणी टाकून ते स्टे पोस्ट गावात पाण्यासाठी उभा केले होते. त्या टाकीचे त्यांना कनेक्शन द्यायचे आहे, शासनाची असल्यामुळे स्टँड पोस्ट उभे केले. स्टँड पोस्ट पहिलेच कनेक्शन होते, लोक कोणी घेणार ना. पहिलेच कनेक्शन असल्यामुळे लोक कोणी कनेक्शन घेत नव्हते. त्या नळाला पाणी चालू होतं घरी, कशाला कनेक्शन आणि पैसे भरायचे म्हणून कोणी करे. मग त्यांना काय केलं, स्टँड पोस्ट बांधली गल्ली गल्लीत, 2 तुट्या असे काढले आणि मग प्रत्येक गल्लीला पाण्याचे. म्हणजे पाण्याच्या व्यवस्थेसाठी तुम्ही 4 ते 5-6 पर्याय तुम्ही तयार ठेवले होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये गावातल्या माणसाला पाण्यासाठी म्हणून करावं लागणार नाही, माझ्या काळात करावं लागलं नाही. कारण जुन्या काळामध्ये ग्रामीण महिलांना शेतामध्ये काम करायचं, आडाचं पाणी शेणायचं, हा प्रचंड त्रास होता. आणि ह्या त्रास कमी करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाची काळजी अगदी घेतली. अगदी दूध उत्पादक असतील, शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी असतील किंवा रोजगाराच्या संदर्भात असेल, शिक्षणाच्या संदर्भात असतील किंवा महिलांच्या पाण्याचा प्रश्न इकडे तिकडे त्यांना त्रास होऊ नये अशा प्रकारची पाण्यासाठीच कमीत कमी 4 ते 5 आज बघतो आम्ही सगळीकडे लोकसेवेचं कामच असल्यामुळे आपल्याला सगळ्या लोकांची सेवा उपयोगी कामच करावं लागतं. म्हणजे आज अनेक पाण्याचा प्रश्न आम्ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाण्याच्या प्रश्नासाठी अनेक विविध योजना असतात. पण ॲट अ टाइम एक जरी योजना तिला पर्याय व्यवस्था असे अनेक पर्याय व्यवस्था करून पाण्याचा प्रश्न बारही कधी अडचण येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था जी तुम्ही शाळेत टाकी साईड बांधली, उंच टाकी, जेणेकरून लाईट जरी इमर्जन्सी काळात गेली त्या पाण्याचं पाणी तुम्हाला गावात स्टँड पोस्टला येत होतं, पाणी कधीच काही पडणार नाही असं हे तुला सगळ्या पण आज तशी योजना आपल्याला दिसत नाही. आता उन्हाळ्यात अजून बघतो की पाण्याचा प्रश्न अजून निर्माण पुन्हा झाला आहे. दुर्लक्षित काय केल्यावर तसं त्याला लक्ष करून करावं लागतंय ना.